सो ठीक आहे, इथपर्यंत आपलं बघितलंय. तर एक इन्स्टन्स आहे नॉर्मलचा, एक नॉर्मलचा इन्स्टन्स आहे आणि या नॉर्मलच्या इन्स्टन्सवर आपली ऍप्लिकेशन रनिंग मध्ये आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि त्या आयपी ऍड्रेसला आपण रिझॉल्व्ह केलाय आपल्या डीएनएस नेम मध्ये. करेक्ट. तर आता तुम्ही चेक करू शकता इथे वर्किंग मध्ये आहे. बट एकाच इन्स्टन्सवर आयपी, एकाच इन्स्टन्सवर ऍप्लिकेशन रनिंग मध्ये राहत नाही, मल्टिपल इन्स्टन्सेस असतात. तर त्यावेळेस काय करणार, त्यावेळेस आपण काय करतो, मल्टिपल इन्स्टन्सेसला मॅनेज करण्यासाठी, लोड बॅलन्स करण्यासाठी एक लोड बॅलेन्सर क्रिएट करतो. ऑटो स्केलिंग असेल, लोड बॅलेन्सर असेल. लोड बॅलेन्सर क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, एक लोड बॅलेन्सरचा डीएनएस मिळतो का. नाही माहिती असेल तर, आठवत नसेल तर क्रिएट करू लगेच आपण, क्लासिक वाला क्रिएट करू, त्याचा काय मिळेल, डीएनएस मिळेल. तर तो डीएनएस आपण क्रिएट यूज करणार कशासाठी, आपला डोमेन देन कोणाला कॉल करेल, या लोड बॅलेन्सर डीएनएस ला कॉल करेल आणि लोड बॅलेन्सर ते रिक्वेस्ट इन्स्टन्सेस वर फॉरवर्ड करणार. असा सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. मी एक सिंपलचा क्लासिक करून दाखवतोय तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहे ऑलरेडी. तुम्हाला फक्त इथे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे आणि वर्क करायचं आहे. होते डिफॉल्ट मध्ये, बाकी काही नाही करायचं. क्रिएट लोड बॅलेन्सर. आता हा लोड बॅलेन्सर क्रिएट झाला, काय मिळतं आपल्याला, एक डीएनएस मिळतं. तो डीएनएस यूज करावा लागेल कुठे, आपल्या राऊट 53 मध्ये. आपण जेव्हा पण याला हिट करणार तेव्हा आपली रिक्वायरमेंट काय असेल, क्लासिक लोड बॅलेन्सरला हिट करायला पाहिजे त्यांनी. क्लासिक किंवा ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर जो पण तुम्ही क्रिएट केला असेल त्याला हिट करायला पाहिजे. तर याचा डीएनएस कॅप्चर करा. दिस इज द डीएनएस नेम. ओके. बट आता राऊट 53 मध्ये त्याची एंट्री कशी करायची, तर राऊट 53 मध्ये एंट्री करताना आता सध्याच्या कंडिशनला आपल्या या डोमेनसाठी कोणता आयपी ऍड्रेस फिक्स आहे, दिस वन. म्हणजे जेव्हा पण मी लर्न विथ सूरजला ऍक्सेस करणार, रिक्वेस्ट कुठे जाणार, त्या इन्स्टन्सवर जाणार. ठीक आहे. तर हा झाला डिफॉल्ट वाला कन्सेप्ट. बट मी सेम थिंग इथे करू शकतो का, क्लासिकची व्हॅल्यू देतो इथे. ओके. सेम थिंग इथे करू शकणार का मी, बाकी मला इथे 60 सेकंड देता येईल. ओके. मी परत एक्झिक्यूट करायला जातोय, तर तो क्रिएट करणार का, नाही. कारण तो काय म्हणतोय की लर्न विथ सूरजला या डोमेनसाठी तुम्ही ऑलरेडी हे रेकॉर्ड क्रिएट केलाय, ऑलरेडी एक पाथ फिक्स केलाय, ट्रबल करणार नाही. तर आता आपल्याला इथे द्यावं लागेल सब डोमेन. आता आपल्याला यूज करावं लागेल काय, सब डोमेन. एकतर तुम्ही तो आयपी वाला घ्या किंवा मग हे घ्या या डोमेन साठी. समजलं, कळलं. एकतर तुम्ही ते यूज करा किंवा हे यूज करा, असं त्याचं म्हणणं आहे. तर ऍक्च्युली यासाठी तुम्ही आता पाथ ऑलरेडी फिक्स करून ठेवलाय. दुसरा पाथ फिक्स करता येईल का, हा, एक्सेस होणार नाही. सिंपल गोष्ट आहे. इन्स्टन्स ऍप्लिकेशनच नाही तर हा एक्सेस थोडी होणार, नॉट रिचेबल दाखवणार. करू शकतो पण कॉन्फिगरेशन जिथे यूज करतोय आपण त्या लोकेशन नेम सर्व्हर्स वगैरे परत आपल्याला तेच काम करावं लागेल. हा, सेम प्रोसेस दुसऱ्या अकाउंट मध्ये करावं लागेल. तर आता इथे बघा, तुमची रिक्वायरमेंट असेल की बाबा मला क्लासिक लोड बॅलेन्सरलाच करायचं आहे. मी एक काम करतो, S3 बकेट आहे आपल्याकडे, त्याला यूज करू, म्हणजे ऍप्लिकेशन हिट पण होईल. ठीक आहे. कन्सेप्ट समजत आहे. ठीक आहे. तर हा ऑलरेडी रजिस्टर आहे विथ वन आयपी ऍड्रेस.
सेपरेट होणार का परत एखाद्या दुसऱ्या याला? होणार नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सबडोमेनचा यूज करावा लागेल. तर सबडोमेन मध्ये तुम्ही लिहा टेस्टिंग समथिंग और lion.learnwithsuraj.com, सूरज ऑनलाइन. ठीक आहे, समजलं का? तर हा, तर हे आता आपण सबडोमेन क्रिएट केलंय. आता हे एक्सेस कसं करणार आपण? LION लायन लर्न विथ सूरज डॉट ऑनलाइन असं एक्सेस करणार. आता याला काही हिट होणार का? नाहीये, काहीच नाही चालू याच्यावर. तर इथे आपण आता त्याची एंट्री करू. लायन आहे, क्लासिक दिला, ठीक आहे, क्लासिक होईल. सध्या क्लासिक यूज करतोय आणि सिंपल. इथे आता इथे यूज करावं लागेल आपल्याला काय? तर आपण सबडोमेन देतोय, दुसरा DNS देतोय, तर इथे आपल्याला रेकॉर्ड चेंज करावं लागेल आणि सी नेम यूज करावं लागेल. काय यूज करावं लागेल? सी नेम. सी नेमची डेफिनेशन काय चेक करा. राउट्स ट्रॅफिक टू अनदर डोमेन. समजला? आणि हा डोमेन कोणी दिलाय आपल्याला? AWS ने दिलेला आहे. कळलं? हा DNS नेम कोणाचा आहे? AWS ने दिलेला आहे ना क्लासिक लोड बॅलन्सर साठी. ओके, तो सी नेम आपल्याला इथे यूज करायचा आहे. एक सब डोमेन आपण यूज करणार आणि क्लासिक लोड बॅलन्सर इथे देणार. अंडरस्टूड? ठीक आहे. देन आता याला क्रिएट करून बघा. राउटिंग पॉलिसी सिंपलच आहे. याला क्रिएट करा, हा क्रिएट होणार. सर रेकॉर्ड टाइप आपण करू शकतो का? रेकॉर्ड टाइप चेंज करा की दुसरं हां, कोणता पण रेकॉर्ड टाइप करू शकतो. कोणता पण नाही करू शकत. त्यांचं रेकॉर्ड टाइप कोणते यूज करायचे आहे ते तुमच्या रिक्वायरमेंट नुसार डिपेंड करतं. सर डोमेन एकच असेल म्हणजे रेकॉर्ड टाइप चेंज करायचं म्हणजे वेबसाईट होते, वेबसाईटला नाव देऊ शकतो का? आता मी जेवढं सांगते तेवढं बघा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. काय केलंय आपण? एक सी नेम रेकॉर्ड क्रिएट केलाय क्लासिक लोड बॅलन्सर मध्ये. ठीक आहे, तर सी नेम हा दिसतो इथे. सी नेम क्लासिक लोड बॅलन्सर इथे दिसतोय. क्लिअर? तर आता आपण काय एक्सेस करणार? लर्न विथ लायन वाला. याला जेव्हा आपण क्लिक करणार तर हा टाइम घेणार. तर जेव्हा हा काही टाइम पिरियड नंतर हा एक्सेस होऊन जाणार. नो वरीज. ठीक आहे, तर सेम थिंग तुम्ही S3 सोबत करा. सेम थिंग काय करायची आहे? S3 सोबत करायची आहे. सो क्रिएट रेकॉर्ड, इथे काहीतरी द्या S3 समथिंग. ओके, S3 समथिंग दिल्यानंतर इथे तुम्हाला अगेन काय यूज करावं लागेल? ए रेकॉर्ड होईल का क्रिएट? नाही होणार. तर आपल्याला काय करावं लागेल? सी नेम आणि इथे काय द्यायला लागेल? S3 बकेटचा URL. तर S3 बकेट जे पण तुम्ही क्रिएट करणार त्याचा स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगचा DNS येणार आणि तो तुम्ही कुठे देणार? इथे देणार. कळलं? ओके. दिल्यानंतर तुम्ही क्रिएट करणार आणि देन तुम्ही एक्सेस कसं करणार? s3.learnwithsuraj.online. थोडा टाइम दिल्यानंतर तो एक्सेस होऊन जाणार. आता मी माझ्या पद्धतीने, आणि वन मोर थिंग इथे लक्षात ठेवायचं. आता s3.learnwithsuraj.online याच नावाने एक बकेट पण पाहिजे तुमची. सेम नावाने काय पाहिजे? बकेट पाहिजे, कारण त्या बकेट पर्यंत रिक्वेस्ट जायला पाहिजे. कळलं? तर मी एक एक्झाम्पल बनवून ठेवलेलं आहे. दोन सी नेम बनवले आहे मी. इथे दिसतंय एक हा आहे स्टॅटिक लर्न विथ, दिसतोय? तर याला आपण ओपन करू. यामध्ये काय आहे? तर सी स्टॅटिक डॉट लर्न विथ सूरज ऑनलाइन आहे, दिसतंय? तर रेकॉर्डचं नाव कसं राहणार? स्टॅटिक डॉट. सबडोमेन आहे. देन सी नेम रेकॉर्ड क्रिएट केलाय. त्याच्यात व्हॅल्यू काय दिसतीये? S3 बकेटची व्हॅल्यू आहे. आता ही S3 बकेट सेम नावाने इकडे क्रिएट असायला पाहिजे. सो मी इथे S3 बकेट सेम नावाने क्रिएट केलेली आहे. कळलं? हा, तर नेम चेंज असल्यावर होणार नाही. सेम नाव पाहिजे. जो रेकॉर्ड तुला इथे क्रिएट करायचा आहे त्याच नावाने बकेट पण पाहिजे. येस, ठीक आहे. हे झालं. देन आता तुम्ही याला चेक करा, याला क्लिक करा, तर रिक्वेस्ट कुठून एक्सेस होणार? त्या बकेट वरून एक्सेस होणार. सी
काय काय डोमेन दिलंय सब डोमेन मी स्टॅटिक डॉट स्टॅटिक दिलेलं आहे. कसं क्रिएट करायचं समजलं. आता हे काय मी का बरं आधीच करून ठेवलेलं आहे, कारण त्याला टाइम लागतो, 10 ते 15 मिनिटं वेळ घ्यावा लागतो. त्यानंतर तुमचं एक्सेस होणार. जेव्हा आपण लायनला इथे करून बघतोय तर हा बघा आता एक्सेस होतोय का नाही, बट काही टाइम पिरियडने हा एक्सेस होणार. अंडरस्टूड. ओके. तो सेम अगेन न्यू टॉपिक बघू. एवढं समजलं. ठीक आहे, इथे मी स्टॉप करतोय आणि नेक्स्ट समोर बघू.